हॅलो फ्रेंड्स, यशस्वी ऑफिशियलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. WRD-JEE 2016 शिफ्ट फर्स्टचा आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. फर्स्ट जे 40 क्वेश्चन्स आहेत ते नॉन टेक्निकलवर आहेत आणि बाकीचे जे 60 क्वेश्चन्स आहेत ते टेक्निकल आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन यामध्ये फॉर सेफ्टी द फ्यूज वायर यूज्ड इन द मेन्स फॉर हाऊसहोल्ड सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी मस्ट बी मेड ऑफ मेटल हॅविंग. आपण जे इलेक्ट्रिसिटी सप्लाय कनेक्शन असतं, मेन बोर्ड असतं, त्यामध्ये जे फ्यूज यूज करतो, फ्यूज म्हणजे इज द वायर ऑफ अ प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस म्हणून हे यूज केलं जातं. फ्यूज वायर ॲज अ प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस म्हणून हे यूज केलेलं असतं. जेव्हा सडनली हाय करंट येतं, हाय करंट फ्लो होतो, तेव्हा हे फ्यूज वायर हीट होतं आणि हीट होऊन ते वायर मेल्ट होतं. त्यामुळे जे करंट फ्लो आहे तो स्टॉप होतो आणि शॉर्ट सर्किटपासून आपण प्रोटेक्ट होतो, म्हणजे डिव्हाइस हे प्रोटेक्ट होतात फ्रॉम द डॅमेज. सो फ्यूज वायर इज मेड अप ऑफ मटेरियल लो मेल्टिंग पॉईंट. ते लो मेल्टिंग पॉईंट असेल तर ते लवकर हीट होतं आणि मेल्ट होतं. सो फ्यूज वायर हे लो मेल्टिंग पॉईंटचं असायला पाहिजे. सेकंड क्वेश्चन आहे, विच कंट्री इज सेट टू बिकम द फर्स्ट एव्हर कॅशलेस कंट्री इन द वर्ल्ड. कॅशलेस कंट्री मीन्स पैशाचा जो व्यवहार असतो ते डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डनेच होतो फक्त. आणि यामध्ये जो कॅशलेस कंट्री आहे फर्स्ट ती आहे स्वीडन. स्वीडन इज फर्स्ट कॅशलेस कंट्री. नेक्स्ट क्वेश्चन इज पॅरलल लाईन्स हॅव अ सेम स्लोप्स हेन्स दे हॅव सेम. जेव्हा पॅरलल लाईन्स मीन्स त्यांचा स्लोप जो असतो, स्लोप मीन्स इन्क्लिनेशन ऑफ दिस लाईन्स विथ द हॉरिझॉन्टल हे सेम असतात. सपोज दीज आर द टू पॅरलल लाईन्स आणि याचे इन्क्लिनेशन अँगल थिटा असेल तर याचं पण इन्क्लिनेशन अँगल विथ द हॉरिझॉन्टल हे थिटा असतं. हेन्स दे हॅव अ सेम. मग अँगल विथ द हॉरिझॉन्टल हे काय असणार आहेत, सेम असणार आहेत. आणि टॅन थिटा, मग थिटा सेम आहे म्हटल्यानंतर टॅन थिटासुद्धा सेम येतं. डिस्टन्स हे त्यांचं सेम नसतं. पॅरलल लाईन्सचं डिस्टन्स हे सेम नसतं. एक कधी शॉर्ट असू शकते, एक लॉंग असू शकते. सो आन्सर इज ए अँड सी बोथ आर करेक्ट. मीन्स ए अँड सी बोथ आर करेक्ट. Next question is, which is the highest gallantry award in the India? Gallantry award means शौर्य पुरस्कार जे की ब्रेवरीसाठी आर्मी फोर्ससाठी दिलेलं असतं. गॅलेंट्री अवॉर्ड शौर्य पुरस्कार. आणि हे क्लासिफाय केलं जातं जर ॲट द टाईम ऑफ वॉर मध्ये जर एकाचं जर सॅक्रिफाईस झालेला असेल त्यावेळेस परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र हे पुरस्कार दिले जातात. आणि ॲट द टाईम ऑफ पीस, शांततेच्या काळात ज्याचं बलिदान असेल त्याला अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे दिले जातात. हे क्लासिफिकेशन केलेलं आहे गॅलेंट्री अवॉर्डचं. तर गॅलेंट्री अवॉर्डमध्ये जे सर्वोच्च पुरस्कार आहे तो आहे परमवीर चक्र. गॅलेंट्री अवॉर्डमध्ये सर्वोच्च पुरस्कार आहे परमवीर चक्र. आणि ॲडव्हान्स माहिती म्हणून परमवीर चक्र जो पहिल्यांदा दिलेला आहे मेजर सोमनाथ शर्मा यांना दिलेला आहे. आणि अंतिम जो परमवीर चक्र आहे 1999ला दिलेला होता. नंतर 2021चा जो करंट आहे महावीर चक्र हा कर्नल संतोष बाबू यांना दिलेला आहे. महावीर चक्र 2021 कर्नल संतोष बाबू यांना दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, पाचवा क्वेश्चन आहे, कंप्लीट द गिवन सिरीज ऑफ नंबर्स बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. 3,
12, 11, 44, 42 आणि 168 दिलेला आहे. नेक्स्ट जे नंबर्स आहेत ते शोधायचे आहेत. ऑप्शन्समध्ये 2 दिले आहेत, म्हणजे पुढचे जे 2 आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. 3, 12, 11, 14 आणि 42, 168 मध्ये रिलेशन आपल्याला इंटू 4 केल्यानंतर येतं. 3 इंटू 4 12, 11 इंटू 4 44, 42 इंटू 4 168. तर मग ऑप्शनमध्ये असं शोधायचं आहे की जी पहिली संख्या आहे, पहिल्या संख्येला 4 मल्टिप्लाय केल्यानंतर दुसरी संख्या येते का. तर ऑप्शन्समध्ये पहिली जी आहे 165 इंटू 4 हे येतं 660, म्हणजे याचा आन्सर हे असू शकतं. नेक्स्ट ऑप्शन चेक करूयात. 170 इंटू 4 680, म्हणजे हे पण येऊ शकतं. आणि नंतर 187 इंटू 4, म्हणजे याचं लास्ट 2 आहे तेव्हा हे येऊ शकत नाही. देन 165 इंटू 4 0, लास्टला 0 येतं, असं हे पण नाही, हे पण नाही. ऑप्शन 2 राहिले. आता 2 मध्ये आपल्याला शोधायचं आहे रिलेशन. तर 12 नंतर 11 आलंय, -1 1ने डिक्रीज झाले. 44 याच्यामधून -2 केलं की 42 येतं, म्हणून 168 मधून -3 केल्यानंतर 165 हे आपला आन्सर येतं, म्हणजे इथं कमी झालेलं आहे. तेव्हा ऑप्शन 2 जो आहे, 2 मध्ये 170 आहे, 168 पेक्षा इन्क्रीज झालेला आहे. सो जे ऑप्शन आहे 165 आणि 660 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, दिस पार्ट ऑफ महाराष्ट्र included in independent India in the year 1948. आपला इंडिया जो आहे इंडिपेंडेंट झालाय 1947ला. 1947ला इंडिपेंडेंट झाल्यानंतरही जे मराठवाडा आहे, मराठवाडा हे हैदराबाद स्टेटमध्ये इन्क्लूड होता. हैदराबाद स्टेट एक सेपरेट स्टेट असं ते घोषित केलेलं होतं आणि मराठवाडा हैदराबाद स्टेटमध्ये होता. नंतर 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद संस्थानाचं विलिनीकरण झालं आणि 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणून साजरा केला जातो. तेव्हा 1948ला मराठवाड्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज, ॲटॉमिक नंबर झेड ऑफ ॲन एलिमेंट इज. ऑप्शन्स आहेत मास नंबर, नंबर ऑफ प्रोटॉन्स फाउंड इन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम, न्यूट्रॉन नंबर, ॲटॉमिक वेट ऑफ एलिमेंट. वी नो द ॲटममध्ये न्यूक्लियस जे सेंट्रल पार्ट आहे न्यूक्लियस, त्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे प्रेझेंट असतात. आणि याचे जे सराउंडिंग आहे ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व करतात. तर ॲटॉमिक नंबर हे रिप्रेझेंट केलं जातं झेडने आणि ते एलिमेंटच्या बॉटमला लिहिलेलं असतं. नंतर जे ॲटॉमिक नंबर आहे इंडिकेट द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन किती आहेत त्यावरून ॲटॉमिक नंबर हे आयडेंटिफाय केला जातो. नंतर जे आहे मास नंबर द सम ऑफ प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन याला मास नंबर म्हणलं जातं आणि मास नंबरलाच ॲटॉमिक वेट आणि ॲटॉमिक मास असं सुद्धा म्हणलं जातं. तर मास नंबर हे इंडिकेट केलं जाते एने. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे ॲटॉमिक नंबर झेड ऑफ ॲन एलिमेंट इज नंबर ऑफ प्रोटॉन्स फाउंड इन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. हे करेक्ट आन्सर असणार आहे. मास नंबर आणि ॲटॉमिक वेट ऑफ ॲन एलिमेंट हे सेम कन्सेप्ट आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज, फाइंड आउट सिमिलर टर्म
BEHKN, BEHK आणि N. बी आणि ई मध्ये कितीचा फरक आहे? ए सी आणि डी, ई मध्ये आणि एच मध्ये एफ जी, एच आणि के मध्ये आय जे, के आणि एन मध्ये एल एम. आता एन मध्ये एनच्या नंतर 2 काउंट करायचे, एन ओ पी. ओ पी झाल्यानंतर क्यू येणार आहे आणि क्यूच्या नंतर आर एस झाल्यानंतर टी. म्हणजे क्यू आणि टी हे करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन फर्स्ट इज द करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज, इफ लेंथ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर इज 8 सेंटीमीटर, देन लेंथ ऑफ साईड इज. स्क्वेअरचं जो डायगोनल आहे तो दिलेला आहे 8 सेंटीमीटर. तर एक फॉर्म्युला आहे, डायगोनल इज इक्वल टू √2 इंटू ए. ए इज द साईड ऑफ स्क्वेअर. देन डायगोनल दिलेला आहे 8 सेंटीमीटर इज इक्वल टू √2a. हे सॉल्व केलं, ए इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय √2. √2 मीन्स 2 इंटू 4 डिवाइड बाय √2. हे रिमेनिंग राहतं 4 इंटू √2. √ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1.41. 4 इंटू 1.41 केल्यानंतर 5.6 हे आन्सर येतं, आपलं करेक्ट आन्सर येतं. जेव्हा तुम्हाला जर फॉर्म्युला माहीत नसेल तेव्हा हायपोटेनियसचा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. हे साईड ए आणि हे हायपोटेनस 8. तेव्हा हायपोटेनस इज इक्वल टू ए स्क्वेअर. हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. 8 स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. अँड देन यावरून एची व्हॅल्यू निघते 5.66 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज, which of the following has become first Indian state to allow members of a state legislature to raise online question? आपला महाराष्ट्र is the first Indian state to allow the members of state legislature to raise online question. यामध्ये जे ऑनलाईन मेकॅनिझम प्रोव्हाइड केलेलं आहे फॉर इट्स मेंबर टू सेंड द क्वेश्चन्स. सो करेक्ट आन्सर इज महाराष्ट्र.